वार्तांकन रोखठोक बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातींसाठी असलेल्या रमाई घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। इम्तियाज जलील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणाची चर्चा रंगली आहे। त्यांनी आरोप केलाय की बनावट रेशन कार्ड तयार करून या योजनेतील निधी लाटण्याचा प्रकार सुरू आहे। जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरही सहजपणे बनावट रेशन कार्ड तयार होऊ शकतं अशी परिस्थिती असल्याचे या प्रकरणातून दिसून येते। त्यांच्या म्हणण्यानुसार अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातींसाठी असलेल्या घरकुल योजनेतील कोट्यावधी रुपयांचा निधी लाटला जातो आहे। हा कथित घोटाळा रमाई घरकुल योजनेअंतर्गत होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। ही योजना अनुसूचित जातीतील गरजू कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते। मात्र या योजनेचा गैरवापर करून काही जणांनी आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। जलील यांच्या पोस्टनुसार या प्रकरणात काही स्वयंघोषित दलित नेते तसेच समाज कल्याण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या मार्फत बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी निधी काढण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। या आरोपांमुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। जलील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।